हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मजेत ना? सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्याकडे काही काचेच्या बरण्या असतात, त्याची टोपणं ही एकसारखी नसतात, कारण त्या बरण्या आपण लोणचं घेतल्यानंतर, शेजवान चटणी किंवा मग जाम घेतल्यानंतर भेटलेल्या असतात. त्याची टोपणं एकसारखी नसतात किंवा मग गंजलेलीसुद्धा असतात. ती एकसारखी दिसण्यासाठी काय करावे हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, जेणेकरून ही टोपणं दिसायला एकसारखी दिसतील, त्यामुळे ते वापरलेही जातील, ज्यामुळे या बरण्यांचा रियूजसुद्धा होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. अशा पद्धतीच्या काचेच्या बरण्या आपल्याकडे आलेल्या असतात. या बरणीमध्ये लोणचं आलेलं होतं. हे लोणचं संपल्यानंतर ही बरणीसुद्धा मी वापरणार आहे. तर या पद्धतीचीच ही सुद्धा बरणी होती, यामध्ये लोणचं होतं. तर मी हे लोणचं संपल्यानंतर ही बरणी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि छान निथळून कोरडी करून घेतलेली आहे. तरीसुद्धा आपल्याला कपड्याने याला असं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि नंतर उन्हामध्ये ठेवायचं आहे किंवा फॅनखाली ठेवलं तरी चालेल. एकदम कोरडी करून घ्यायची आहे. त्यानंतर या पद्धतीची काही टोपणं माझ्याकडे आहेत, त्याच्या बरण्यासुद्धा मी आता धुवून घेतलेल्या आहेत आणि त्या निथळत ठेवलेल्या आहेत. तर या बरण्या माझ्याकडे ज्या होत्या त्याची टोपणं जास्त गंजलेली नाहीत. तुमच्याकडे जर काही अशी टोपणं असतील, ती जर वरून खूप गंजली असतील तर ते तुम्ही पॉलिश पेपरनी घासून काढू शकता. पॉलिश पेपर हा आपल्या बाजूला कुठे जर हार्डवेअरचं दुकान असेल तर अगदी 10 रुपयाला पॉलिश पेपर भेटतो आणि ते आपण बऱ्याच वेळा वापरूसुद्धा शकतो. माझ्याकडे ही टोपणं आहे, ती काही जास्त गंजलेली नाही, त्यामुळे मी यावरती असाच स्प्रे करून घेणार आहे. हा ब्लॅक कलरचा स्प्रे पेंट आहे. हा मी अमेझॉनवरून मागवलेला आहे. याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ते मागवू शकता. यानंतर आपल्याला इथे एक बॉक्स हवा आहे. या बॉक्समध्येच टोपण ठेवून आपण या टोपणावरती कलर स्प्रे करून घेणार आहोत. या पद्धतीचा जर बॉक्स असेल तर मग कलर इथे तिथे उडत नाही. त्या टोपणांना आपल्याला कलर करायचा आहे. या पद्धतीने आपण टोपण हे या बॉक्समध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि वरून याला स्प्रे करून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता तुम्ही, या टोपणाला अगदी छान असं स्प्रे झालेलं आहे. अगदी मशीनवरती पेंट करतात त्या पद्धतीने या टोपणाच्या वरती आपण पेंट करून घेतलेलं आहे. याच पद्धतीने आपण राहिलेल्या टोपणांनासुद्धा असा स्प्रे करून घेणार आहे. इथे मी व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी एका टोपणांना असा स्प्रे करून घेते आहे. तुम्हाला जर खूप साऱ्या टोपणांना एकसाथ पेंट करायचं असेल तर बॉक्स थोडा मोठा घेऊन सगळी टोपणं बाजूबाजूला ठेवून तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा याला पेंट करून घेऊ शकता. आता याच्या वरच्या बाजूला पेंट करून झालेला आहे आणि आता याच्या साईडला आपल्याला पेंट करून घ्यायचा आहे. यासाठी तो बॉक्स मी एका बाजूने खोलून घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला सहज स्प्रे करता येईल. तर या पद्धतीने एक पेपरचा तुकडा मी खाली ठेवून घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं उंच करून घेऊन या पद्धतीने टोपणाच्या साईडला आपल्याला स्प्रे करून घ्यायचं आहे. या स्प्रेमध्ये थिनर असल्यामुळे ही टोपणं अगदी थोड्या वेळातच सुकलीसुद्धा जातात. माझ्याकडे दुसऱ्या काही बरण्या आहेत ज्या की काचेच्या आहेत आणि त्याची टोपणं ही ब्लॅक कलरची आहे, त्यामुळे मी इथे हा ब्लॅक कलरचा स्प्रे पेंट मागवलेला आहे. इथे पाहू शकता तुम्ही, या टोपणाला आपण सर्व बाजूंनी स्प्रे करून घेतलेला आहे आणि तो एकदम छान दिसत आहे. याच पद्धतीने राहिलेल्या सर्व टोपणांच्या साईडलासुद्धा आपण स्प्रे करून घेणार आहोत. इथे पाहू शकता तुम्ही, अगदी छान असा हा स्प्रे झालेला आहे, त्यामुळे हा दिसायलाही खूप छान दिसत आहे. इथे तुम्हाला असं सुद्धा वाटू शकतं की बरण्यांचा रियूज करण्यासाठी एवढ्या महागातला स्प्रे पेंट आणायची काय गरज आहे, पण हा जो स्प्रे पेंट आहे तो खूप दिवसांसाठी आपण वापरू शकतो. बऱ्याच गोष्टींसाठी वापरू शकतो. जिथे जिथे आपल्याला असं वाटलं की काही कपाट असेल किंवा दुसरं काही असेल, तिथला थोडासा कलर गेलेला असेल तर त्या ठिकाणी टचअप करण्यासाठी आपण हा स्प्रे पेंट वापरू शकतो. इथे ज्या बरण्या होत्या त्या मी स्वच्छ धुवून आणि निथळून कोरड्या करून घेतलेल्या आहेत. त्याच्या टोपणांना सुद्धा आपण स्प्रे करून घेतलेला आहे. इथे मी या पद्धतीची स्टिकी नोट वापरते आहे. या पद्धतीचा कोणताही पेपर तुम्ही घेतला तरी चालेल. या बरण्यांवरती मी लेबल करून ठेवणार आहे. यासाठी या पेपरमधील मी एक तुकडा असा कट करून घेणार आहे. तो आपण या बरण्यांवरती लेबल करून लावणार आहोत. या सर्व ज्या भरण्या आहेत यामध्ये मी पावडर मसाले भरणार आहे, त्यामुळे ते दिसायला एकसारखे दिसले तर मग कन्फ्युजन व्हायला नको, म्हणून यावरती आपण लेबल करून घेणार आहे. या बरणीमध्ये मी शाही पनीर मसाला भरणार आहे, त्यामुळे यावरती मी शाही पनीर मसाला असं लिहून त्याचं लेबल त्या बरणीवरती लावून घेणार आहे, जेणेकरून कन्फ्युजन होणार नाही. तर इथे आपल्याला ज्या बरणीमध्ये जे मसाले भरायचे आहेत ते लेबल त्यावरती लावायचे, म्हणजे आपण सोडून दुसरे कोणी जरी स्वयंपाक बनवत असेल तर त्यांचं देखील कन्फ्युजन होणार नाही. तर इथे आपल्याला टेपसुद्धा लागणार आहे. टेपला आपण आतल्या बाजूनी हे लेबल असं लावून घ्यायचं आणि नंतर बरणीवर असं ठेवायचं, म्हणजे बरणीला ते अगदी छान असं व्यवस्थित चिकटतं. इथे या पद्धतीने मी इथे हे लेबल करून घेतलेलं आहे. बघा, आता हे दिसायला सुद्धा छान दिसत आहे.
यानंतर यामध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे। तर आपण ज्या बरणीमध्ये जो मसाला भरणार आहे त्याचं लेबल रेडी करून ठेवायचं आणि त्यानंतर लेबल लावून त्यामध्ये हे पॅकेट ओतून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं कन्फ्युजन होणार नाही। इथे पाहू शकता तुम्ही, हे दिसायलासुद्धा अगदी छान असं दिसत आहे। ही बरणीसुद्धा वापरली जाते आणि सगळ्या बरण्या एकसारख्या दिसतात, त्यामुळे हे सर्व दिसायलाही खूप छान दिसतं। तर इथे या पद्धतीच्या काही बरण्या मी ऑलरेडी वापरत होते, तर यासुद्धा मी या येल्लो स्टिकी नोटनीच लिहिलेलं आहे, त्यामुळे आत्तासुद्धा मी हे लिहिण्यासाठी हा येल्लो पेपरच वापरलेला आहे। या पद्धतीच्या या लेझी सुझनमध्ये मी हे सर्व ठेवत असते आणि त्यावरती मी टिश्यू पेपर ठेवला होता। हा टिश्यू पेपर काढून आपल्याला हे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दुसरा टिश्यू पेपर यामध्ये ठेवायचा आहे, जेणेकरून हे जास्त खराब होणार नाही। जरी काही मसाले सांडले तर त्या टिश्यू पेपरवरती सांडतात आणि नंतर जेव्हा साफ करायचा असेल तेव्हा हा टिश्यू पेपर फक्त उचलून याला आपण सहज साफ करू शकतो। शिवाय हे मसाले आपण या लेझी सुझनमध्ये ठेवल्यामुळे हे एकदम इझी टू यूज आहे। यानंतर इथे आपण या सर्व बरण्यांमध्ये हे पावडर मसाले भरून घेतलेले आहेत आणि याला छान असं लेबल करून घेतलेलं आहे। इथे पाहू शकता तुम्ही, हे दिसायला अगदी छान दिसत आहे आणि याआधी याला वेगवेगळे टोपण होते, त्यामुळे दिसायलाही एवढं छान वाटत नव्हतं। मात्र याला आपण एकसारखा पेंट केल्यामुळे हे दिसायलासुद्धा एकदम छान दिसत आहे आणि इथे आपला भरण्यांचा हा एक सेटच तयार होतो, त्यामुळे हे दिसायलासुद्धा खूप छान वाटतं। स्प्रे पेंटमध्ये थिनर असल्यामुळे हे एकदम लगेचच सुकतं सुद्धा। इथे पाहू शकता तुम्ही, हे दिसायला किती छान दिसत आहे आणि या काचेच्या भरण्या आहेत, त्यामुळे ह्या वापरल्या सुद्धा जातात आणि आपल्याकडे एकसारखा सेटसुद्धा तयार होतो। शिवाय आपले काही पैसेसुद्धा वाचतात आणि घरासाठी आपण काहीतरी केलं आहे याचं समाधानसुद्धा आपल्याला भेटतं। इथे पाहू शकता तुम्ही, हे दिसायलाही एकदम छान दिसत आहे। माझ्याकडे पहिल्या काही भरण्या होत्या, त्यामध्ये मी ऑलरेडी मसाले भरले होते आणि त्याला लेबलसुद्धा केलं होतं। हे सर्व मी आता एकत्र करून ठेवणार आहे या लेझी सुझनमध्ये। इथे पाहू शकता तुम्ही, हे दिसायला किती छान दिसत आहे। इथे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की या टोपणांना स्प्रे करणं किती सोपं आहे। या पद्धतीचा स्प्रे पेंट जर आपण एकदा आणून ठेवला तर आपण घरामध्ये बऱ्याच गोष्टींसाठी त्याचा वापरसुद्धा करू शकतो आणि या पद्धतीने या बरण्यांना अगदी एकसारखा कलर देण्यासाठी सुद्धा त्याचा वापर करू शकतो। यामुळे बऱ्याचशा गोष्टी या वेस्ट न होता त्याचा वापरसुद्धा होतो। इथे या पद्धतीने माझ्याकडे या काचेच्या बरण्यांचा पावडर मसाले भरण्यासाठी उपयोग झालेला आहे आणि हे दिसायलासुद्धा छान दिसत आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे नक्की करून पहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।